बघा ना, काल मी तुम्हाला एका रस्त्यावरच्या माणसाची कहाणी सांगितली होती. पण त्या व्हिडिओने पुढे काय केलं हे ऐकल्यावर तुम्हाला सोशल मीडियाची किती ताकद आहे ना हे समजेल. सातारमध्ये ना भुयाची वाडी परिसरात अविनाश नावाचे ना एक गृहस्थ रस्त्याच्या कडेला राहताना दिसले. पाहायला गेलं ना तर त्यांची अवस्था ना खूप वाईट होती. पण त्यांची ही कहाणी ऐकलं ना तर खरंच धक्का बसतो. ते बी.कॉम शिकलेले आहेत. इंग्लिशवर ना त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यांना 31 वर्षाचा ना स्टॉक मार्केटचा कामाचा अनुभव आहे. कधी काळी नोकरी केली होती, घर होतं, कुटुंब होतं, पण आयुष्यात आलेल्या संकटांमुळे ना सगळं हातातून त्यांचं निसटून गेलं होतं. अशातच ना शेवटी त्यांना आधार देणारं ना कुणीच राहिलं नव्हतं, अशी त्यांची ना कहाणी सांगितली जाते. त्यांच्या आयुष्यात ना कधी काळी घर होतं, आज त्यांच्यासाठी रस्ताच घर बनला आहे. पण मग युवा व्याख्याते हर्षल नलवडे सर यांनी त्यांचा व्हिडिओ ना सोशल मीडियावरती पोस्ट केला आणि तो व्हिडिओ बघता बघता लाखो लोकांपर्यंत पोहोचला होता. सगळ्यात भावनिक गोष्ट सांगायची म्हटलं ना तर हा व्हिडिओ ना व्हायरल होता होता त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचला. नातेवाईकांनी ना हर्षल नलवडे सरांशी संपर्क केला आणि त्यांना आपल्या माणसाला घेऊन जाण्याची, पुढे येण्याची तयारी दर्शवली. जरा विचार करा ना, एका पोस्टमुळे एका माणसाची कहाणी त्यांच्या माणसांपर्यंत पोहोचली. म्हणून खरंच हर्षल नलवडे सर यांचं कौतुक करावंच वाटतं. आणि यातून आहे ना आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाहीये. कधी कधी ना तो एखाद्याला मदतीपर्यंत, एखाद्याला त्याच्या कुटुंबापर्यंत ना पोहोचवू शकतो. आपण प्रत्येक वेळी पैसे देऊन मदत करू शकत नाही, पण एखाद्या गरजू व्यक्तीचा व्हिडिओ समोर जर आला ना तर त्याला आपण लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करू शकतो. कारण तुमचा एक शेअर ना कदाचित कुणाच्या कुटुंबापर्यंत पोहोचेल. म्हणून ना मी एवढं नक्की सांगेन, हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल ना तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण आहे ना आपण प्रत्येकाला मदत करू शकत नाही, पण मदतीची गोष्ट ना पुढे नक्की पोहोचवू शकतो. आणि कधी कधी ना आपला एक शेअर कुणाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. व्हिडिओच्या शेवटी ना मी एवढंच बोलेन, माझे विचार जर तुम्हाला पटत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि फॉलो करायलाही विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.